तुला इथं मी आणलंय आणि माझ्याशी खोटं बोलशील ना तर त्या क्षणी बाहेर काढीन. सांग, तुझं खरं नाव काय आहे? अगं बोल. तुळसा. अगं मग अशी का असावीस, कशा पायी होतीस? चल, खरं बोलतीस ना तू? तर मग या तुळशीची आण घेऊन सांग बघू का तुझं नाव तुळसा आहे? काय चाललंय का इथं? काय मूर्खासारखे प्रश्न विचारतेस का गंगे? नाही, इतके दिवस झाले, आज तुला हे प्रश्न पडतायत का? उगीच अक्कल पाजळायची नाही. देवाने आम्हालाही डोकं दिलंय, आम्ही आमचं बघून घेऊ काय ते. तू निघ जा, तुझी कामं कर. कामं महत्वाची, कळलं? जा. बघितलंस, तुझी घाण करून ठेवलीस ना, त्यामुळे आमची किती कुचंबणा होती ते. तू या वाड्यात ना साधी कामवाली म्हणून पण राहण्याच्या लायकीची नाहीयेस. पण बाबाजी आणि रमाई यापुढे माझा नाईलाज आहे. खबरदार, जर पुन्हा कोणासमोर तोंड उघडलंस तर याद राख. अहो पण मी सांगितलंच नाही की मी सखू आहे. उपकार केलेस, उपकार केलेस, नाहीच सांगायचं. हे काय? हा दगड कशासाठी? हा पहिला दगड आहे सावकार. मगाशी काय म्हणाला? ओठात आणि मनात एकच भाषा आहे. पण मला स्पष्ट दिसतंय ना, तुम्ही आत्ता सखूच्या मदतीला धावलात, तिची बाजू घेतलीत आणि हे तुम्ही नाकारू नाही शकत. आज आपण बघूया या वाड्यात नक्की कुणाचा खेळ सुरू आहे ते. तुम्ही आत्ता सखूच्या मदतीला धावलात. अगं कोण आहेस तू? आणि तुझ्या डोळ्यात अश्रू काय? या सखू चेटकिणीला ओळखत होतीस की काय? की तुझ्या नात्यात होती ती? अगं ए गंगे, काय ग तुझ्या जीवाची एवढी तगमग का होते आहे? जने, तुला आठवतं का, सखू औसला एक पाहुणी आपल्यामध्ये उभी होती. बाहेर गावावरनं आलती, भिरभिरली होती. अगं तुळसा ना. आता ग बया, तूच तुझ्या घरी आसरा दिलास ना. हो अगं तुझ्याच तोंडाने सांगितलंस तू, आणि आता मला विचारती? कारण ती तुळसा नाही. मग कोण हाय? ती सखू हाय. सखू.
काय ग शिवले, तुला काय झालं? उचलते. गंगे, खरंच ती हाडळ परत आली आहे वय? मग आता गप बसायचं नाही. आताच्या आता समध्या गावकऱ्यांना गोळा करू आणि वाड्यावर जाऊ आणि तिचा बुरखा त्याला फाडू वय. नाही जणी, घाई करून चालणार नाही. आधी माझी पक्की खातर होऊ दे. आणि वाड्यावरची लोक लई भारी आहेत. उगा आपण पुरावा नसताना गाजावाजा केला तर उलट आपल्या चांगलटी. आधी माझी पक्की खातर होऊ दे, मग बघू काय करायचं ते. सखुताई आली, सखुताई आली. अगं ये शिवले, अगं तुझी आईस हाय ना बाय? ह्या वेळेला सोडणार नाही. तुला तुझ्या मामंजींनी बाळ दिलं होतं, त्यातले कागद कुठे ठेवले ते बुकाट्यानं सांगायचं. माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच एक महत्वाचं बाळ मी तुझ्याकडे सोपवणार आहे. ते कागद याच खोलीत नसतील ना? ह्या खोलीत नक्कीच काहीतरी गुपित आहे. मी एकटीने पकडून फायदा नाही. सावकारांची पण कसोटी घेते. बघूया ना ते काय करतायत. मामी घाबरली, मामी घाबरली. शंभूराजे, पुन्हा कधी संदुकीत लपायचा खेळ खेळायचा नाही हा. शपथ घ्या माझी. सावकार, अहो त्या परसदारच्या खोलीत ती सखू काय उद्योग करते ते बघा. का तू परत परत येऊन काय करतेस गे? तुला दुसरा विषय नाही का? आणि ती काय करणार? जाऊ दे, नको लक्ष देऊ. बरोबरच आहे, तुम्ही उडवूनच लावणार. मी सांगते ना, मग कसं पटेल तुम्हाला? तिच्याबद्दल बरोबर खात्री आहे, त्यामुळे ती करून करून काय करणार अशी मान बरोबर डोलवता तुम्ही. पण मी डोळ्यांनी बघितलंय, त्यावर तुमचा विश्वास नाही. मामी, हे काय आहे?
आणि हे कसं वाजवतात? सावकार, सासूबाई, सासूबाई, शंभूराजे, शंभूराजे ऐका माझं. अहो टाळ नका वाजवू. शंभूराजे थांबा. शंभू, काय चाललंय हे? अहो ते फक्त खेळताय तो. खोटा बोलू नकोस. मी स्वतः ऐकलंय त्याला नामस्मरणात तल्लीन होताना, डोळे बंद करून सगळ्यांच्या मधोमध नाचताना मी स्वतः बघितलंय. नाही हो, पण इथे तर कोणीच नाहीये. तूच तूच ही विषवल्ली पुन्हा या वाड्यात पेरतेस. तूच याला सगळं शिकवलंयस ना. सासूबाई, या या बघा, हीच हीच शंभूला विठ्ठल भक्तीची भजनं आणि टाळ वाजवायला शिकवते. अगं रमाई, तसं काहीच नाहीये. तू गप्प बस. काय ग ये? माझ्या कुठल्या जन्माची वैरण आहेस तू? माझ्या या निष्पाप नातवाला हे हे असलं वाड्याचे निषिद्ध आहे तीच ज्ञान शिकवतेस? आमच्या चांगुलपणाचा फायदा घेतेस? चालणार नाही. काका, आत्ताच्या आत्ता या शंभूला त्याच्या माया आजीकडे घेऊन जा. आणि जर हा शंभू इथे हवा असेल तर हिला इथून हाकलावा. हे दोघं एकत्र नकोतच. एकतर ही सकू तरी या घरात राहील, नाहीतर हा शंभू. जर सखूला घराबाहेर काढलं तर गुप्तधनाच्या तिजोरीची किल्लीच हलवेल. युक्तीने सखूला इथेच ठेवायला हवं. ए, तोंड काळ कर इथून. जा तुझ्या खोलीत जा आणि आमच्या घरातल्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. जा. सासूबाई सखूला तिखट बोलल्या असल्या तरी निवड मात्र शंभू ऐवजी सखूचीच केली. तिला का ठेवून घेतलंय? वा रे वा वहिनी, म्हणजे तुम्ही अगदी सखूलाच निवडलं तर. चला, मी आत्ताच्या आत्ता शंभूला घेऊन त्याच्या माई आजीकडे निघतो. वच्छे, अगं तू ह्याचं बोचकं दे मला. हा, आणि सोबत काहीतरी शिदोरी पण दे. हा, ए चल रे शंभू, चल. नाही नाही, मी नाही येणार. मामी, मला नाही जायचंय. शंभू, अरे नाही येणार. काय नाही, तू चल चल नाही येणार. चल 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 चल. आय आय आय.
विठुराया, त्या लहानग्या निरागस शंभूवर सगळे जबरदस्ती का करतायत? काका आजोबा सोडा ना. अरे काका आजोबा बघतोयस सोडा ना कसे रडतायत ते. आय आय आय, किती घट्ट हात पकडलाय. सोड ना. शंभू, तुझं आज कोणीही काहीही ऐकणार नाहीये. अगं वच्छे, अगं शंभूला त्याच्या आईकडे सोडून मला संध्याकाळपर्यंत घरी यायचंय. अगं त्याचं गाठोड दे ना. मामी मामी मला नाही जायचंय. मामी मामी मला सोडव. मामी अरे जर माई आजींकडे जाऊन ते दुःखीच होणार असतील तर कशाला पाठवायचं त्यांना तिथे? मला त्यांचं रडणं ऐकवत नाहीये रे. ए शंभू, तुझी मामी इथे नाहीये आणि असली ना तरीही तिच्या शब्दाला ह्या घरात अजिबात किंमत नाहीये, कळलं? मामी विठुराया, या सगळ्यात आहुंचा आवाज कुठेच नाहीये. मी स्वतः ऐकलंय त्याला नामस्मरणात तल्लीन होताना, डोळे बंद करून सगळ्यांच्या मधोमध नसताना मी स्वतः बघितलंय. काहीही झालं तरी दिगूच्या खोलीत पाय ठेवायचा नाही. पाय ठेवायचा नाही. तू कशाला आलीस इथे? मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. ऐकावं लागेल. माझ्यावरचा राग क्षणभर बाजूला ठेवून विचार करा. अहो, आज शंभू नाचत नव्हते, पण तुम्हाला तुम्ही स्वतःच आठवलात ना. मी स्वतः ऐकलं. तुम्ही म्हणालात ते नामस्मरणात तल्लीन झाले आणि डोळे बंद करून सगळ्यांच्या मधोमध नाचत होते. अहो, पण शंभूंना तर साधं तालात टाळ सुद्धा वाजवता येत नाही. तुम्हाला ते दिसलं कारण लहानपणी वडिलांच्या मायेने विठुरायाच्या भजनात तल्लीन होऊन अगदी आनंदात देहभान हरपून नाचणारा तो लहानगा श्रीधर पंतांचा मुलगा तुम्हाला आठवला ना. पण तुमच्या मनातल्या भीतीची ही अशी भयंकर शिक्षा तुम्ही निष्पाप शंभूंना का देताय? श्रीधर पंतांचा लाडका मुलगा इतका निष्ठुर कधीच नव्हता. झिंगरोबाची पूजा करायला लागल्यापासून तो स्वतःच्या भूतकाळालाही घाबरायला लागलाय का? बाबाजी महाराजांबद्दल काही बोलायचं नाहीये, सांगून ठेवतो. नाही बोलणार. बाबाजी महाराजांबद्दल नाही बोलणार, पण शंभूंबद्दल बोलू ना. अहो, त्यांच्या निरागस मनाचा विचार तर करा. आधीच त्यांची आई इथे नाहीये आणि ते माई आजींना किती घाबरतात माहितीये ना तुम्हाला. अहो, ते तिथे गेले तर त्यांचं बालपण कोमेजून जाईल. ते मला बिलगून असतात, मामी मामी करतात. ह्याचं तुम्हाला आधी कौतुक होतं, आत्ता नाहीये. पण माझ्यावरचा राग निष्पाप शंभूवर काढू नका. दिगूच्या डोक्याचा भरोसा नाही. लगेच डोक्यात राग घालून घेतो, आपलंच खरं करतो. शंभूला पाठवावंच लागेल. त्याला काय परत कधीही आणता येईल. पण रागाच्या भरात दिगूने सखूलाच घराबाहेर काढलं तर बाबाजी महाराज कमालीचे रागावतील. सखूच्या हस्तरेषा जुळल्या आहेत ना,
गुप्तधनाच्या तिजोरीची किल्ली आहे ना ती. धन हाती येईपर्यंत सखूला घरात ठेवावंच लागेल. मीच अडकीत त्यातली सुपारी झाली. पाठवते शंभूला त्याच्या आजीकडे. काठोडा म्हणजे रमाई, तू पण मला जायला सांगतेस? मामी चल. अरे थांब काका. शंभू बाळा, चुकलं माझं. तू नाचत नव्हतास, मलाच तसं वाटलं. तू कुठेही जायचं नाही, तू इथेच राहणार. खरंच मामा? हो. खरंच मामी? माझा संशय अगदी खरा होता. सावकारांना सखूचं म्हणणं पटतंय, मनात कुठेतरी आवडतंय. सखूमुळेच त्यांनी आपला एवढा मोठा निर्णय बदलला. हे थांबवावंच लागेल ताबडतोब. हा खेळ आता वेगळंच वळण घेणार. सावकार, मी सखूचा ऐकून निर्णय फिरवला असं म्हणायचं हिला?